हरिओम आणि नमस्कार मित्रांनो, मी महाजन गुरुजी आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, मागील वेळी आपण एक व्हिडिओ बघितला होता की गुणमेलन करत असताना नाडीदोष हा किती महत्त्वाचा आहे। त्यावेळी मी सांगितलं होतं की आपण मनुष्यगण, राक्षसगण, देवगण हे जे काही दुसरे दोष पाहिले जातात गुणमेलनातले त्याविषयी सुद्धा आपण व्हिडिओ बनवू। तर आज आपण मनुष्यगण, राक्षसगण ह्या विशिष्ट दोषावरती आज व्हिडिओ बनवत आहोत। ह्या माध्यमातून आपल्या काही अडीअडचणी असेल तर त्या निवारण करण्याचा प्रयत्न करणार आहोत। आपण जर विवाहाच्या बाबतीत विचार करत असू तर परंपरेप्रमाणे गुणमेलन सांगितलेलं आहे, मॅच मेकिंग सांगितलेली आहे। या मॅच मेकिंगमध्ये 8 प्रकारच्या कॅटेगरीज असतात, त्यालाच अष्टकूट असं म्हटलेलं आहे। सर्वात प्रथम काय आहे तर वर्ण आहे, या वर्णाला 1 गुण दिलेला आहे। त्यानंतर वश्य आहे, वश्याला 2 गुण आहेत। तारा आहे, त्याला 3 गुण आहेत। योनी आहे, त्याला 4 गुण आहेत। ग्रहमैत्री आहे, पती पत्नींची किंवा मुला मुलींच्या राशीची जी ग्रहांची मैत्री असते, राशीचा स्वामी असणारा जो ग्रह आहे त्याची जी मैत्री असते, त्यात ते मित्र आहेत परस्परांचे की ते परस्परांचे वैरी आहेत, हे ज्यातून पाहिलं तर त्याला ग्रहमैत्री असं म्हटलं जातात। त्याला 5 गुण दिले जातात। गण आहे, या गणमध्ये 3 गण आहेत, राक्षसगण आहे, देवगण आहे आणि मनुष्यगण आहे, याला 6 गुण दिले आहेत। नंतर भ्रुकुट आहे, भ्रुकुट म्हणजे षडाष्टक दोष आहे का, नवपंचम दोष आहे का, द्विद्वादश योग आहे का, ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर त्याला 7 गुण आहेत। आणि नंतर सगळ्यात शेवटचा आणि महत्त्वाचा असतो म्हणजे नाडी, या नाडीला जास्तीत जास्त 8 गुण दिलेले आहेत। ह्या 1 पासून 8 पर्यंत जर आपण टॅली केलं तर त्याची टोटल येते 36 आणि या 36 मधले कमीत कमी 18 गुण जुळावेत असं सांगितलं होतं। 18 गुण जुळत आहेत म्हणजे काय तर 50% एकमेकांशी जुळत आहे। 50% जुळत आहे म्हणजे जी म्युच्युअल अंडरस्टँडिंग आहे ती 50% आहे। मग उरलेली जी ॲडजस्टमेंट असणार आहे ती आयुष्यभर 50% करावी लागणार आहे, हे मनामध्ये धरून चालायचं। मग 18 गुण जुळत आहेत आणि 18 गुणामध्ये 18पेक्षा कमी गुण आहेत, मनुष्यगण, राक्षसगण दोष आहे, त्यावेळी काय करावं। जर देवगण, राक्षसगण दोष असेल तर त्यावेळी काय करावं, किंवा मग देवगण, मनुष्यगण दोष असेल तर अशावेळी काय करावं, किती गुण जुळतात हे आपण पाहूया। मित्रांनो, जसं मी सुरुवातीला सांगितलं की 3 प्रकारचे गण सांगितले आहेत। गण म्हणजे काय तर स्वभाव आणि स्वरूप कसं आहे की देवगण आहे, राक्षसगण आहे, मनुष्यगण आहे। देवगण म्हणजे काय तर सत्वगुण, मनुष्यगण म्हणजे काय तर रजोगुण आणि राक्षसगण म्हणजे काय तर तमोगुण। एवढं सोपं हे आहे। मनुष्याचा स्वभाव कशा पद्धतीने आहे, कशा प्रकृती त्याची आहे, कुठल्या पद्धतीची विचार तो करतो हे यातून कळत असतं। आता हा गण कशावरून ठरतो, बाबा हा व्यक्ती जो आहे हा मनुष्यगणाचा आहे, देवगणाचा आहे की राक्षसगणाचा आहे, कशावरून ठरतं तर राशीमध्ये विशिष्ट भाग आहे, त्याला नक्षत्र असं म्हटलं जातं। ह्या नक्षत्राचा तो भाग आहे। विशिष्ट गण, विशिष्ट नक्षत्र हे विशिष्ट गणाचे असतात। जसे आता 3 प्रकारचे गण आहेत आणि या संपूर्ण नक्षत्र चक्रामध्ये, ग्रहशील चक्रामध्ये 27 नक्षत्र आहेत। तर प्रत्येक गणाला 9 नक्षत्र दिलेली आहेत, किंवा काही विशिष्ट नक्षत्र हे मनुष्यगणाचे आहेत, काही राक्षसगणाचे आहेत, काही देवगणाचे आहेत। तसंच सत्वगुणी आहेत, काही रजोगुणी आहेत आणि तमोगुणी आहेत। देवगण असणारी मंडळी कशी असतात तर सात्विक प्रकृतीची ती असतात। त्यांची धार्मिकता जास्त असते, धार्मिक वृत्ती त्यांची असते, सच्छील वृत्तीची असतात, ईश्वराच्या प्रती त्यांची निष्ठा असते, सत्यप्रिय अशी मंडळी असतात, धर्मावरती त्यांची श्रद्धा असते, धर्मनिष्ठासुद्धा श्रेष्ठ असते, अशी ही देवगणाची मंडळी असतात। हे पापभीरू असतात। पापभीरू म्हणजे पापाविषयी त्यांना विनाकारण भीती वाटत असते, किंवा आपल्या हातून पाप होणार नाही याची काळजी हे मनापासून घेत असतात। कुठल्याही प्रकारे दुष्कर्मामध्ये ते स्वतःला कधी इन्व्हॉल्व करत नाहीत, अशी देवगण प्रकृतीची मंडळी ही सर्वसाधारणपणे त्यांची स्वभाव वर्णन सांगितलेलं आहे। तर त्याच्या पूर्णपणे उलट स्वभाव असणारी जी आहे ती राक्षसगण मंडळी असतात। त्यांची तामसी वृत्ती असते, थोडासा स्वार्थी स्वभाव असतो, असत्य भाषण करतात, देवधर्मामध्ये विशिष्ट विश्वास न ठेवणारे असतात, किंवा पापकर्म करणारे असतात, किंवा सहज प्रवृत्ती असते। परंतु मनुष्यगण कसा आहे की या दोन्हींचे गुण त्याच्यामध्ये एकत्र असतात। समान पातळीत चांगले आणि वाईट असे दोन्ही गुण असतात। मनुष्यगण असणारी जी मंडळी असतात ती चांगल्याला चांगली असतात, वाईटला वाईट असतात। मुळात कसं आहे की देवगण जी मंडळी आहेत त्यांच्यामध्ये फॉरगिव्हनेस जास्त असतं, समोरच्याला माफ करायला ती तयार असतात। मनुष्यगण हे डिफेन्सिव्ह असतात आणि राक्षसगणाची मंडळी ही थोडी ॲग्रेसिव्ह असतात। मग सामाजिक व्यवहार आहे, समाजातलं त्यांचं आचरण आहे, त्यांचा स्वभाव आहे, हे आपल्याला त्यांच्या गणावरून कळत असतं। कुठल्या स्वभावाची मंडळी असू शकतात ते कळू शकतं। आता आपण मॅच मेकिंग करत आहोत, मुलाची पत्रिका आहे आणि मुलीची पत्रिका आहे।
आणि त्यामध्ये आपल्याला गण दिसत आहे. समजा आपण एक उदाहरण घेऊया की बाबा मनुष्यगणाचा मुलगा आहे आणि त्याच्यासमोर जर मनुष्यगणाची कन्या असेल तर गुण किती सांगितले आहेत? गणासाठी 6 गुण सांगितलेले आहेत. 6चे 6 गुण त्यांचे जुळणार, म्हणजे नैसर्गिक मॅचमेकिंगमध्ये 6 पैकी 6 गुण त्यांना मिळतील. मनुष्यगणाचा मुलगा आहे आणि देवगणाची मुलगी आहे तर 6 पैकी त्यांचे 5 गुण कमीत कमी जुळत असतात. 6 पैकी 5 त्यांना मिळणार. मनुष्यगणाचा मुलगा आहे आणि राक्षसगणाची मुलगी आहे तर अशा वेळी 6 पैकी 0 गुण त्यांचे जुळत असतात. त्यामध्ये शक्यतो विवाह टाळावा असं सांगितलेलं आहे. मग हे मुलाच्याही बाबतीत आहे, मुलीच्याही बाबतीत आहे. जर समजा मनुष्यगणाची मुलगी आहे आणि राक्षसगणाचा मुलगा आहे तर अशा वेळी सुद्धा जो जास्त ॲग्रेसिव्ह असतो तो राक्षसगणाचा असतो. मग याच्यामध्ये थोडासा डॉमिनेटिंग नेचर असणारा जो असतो तो राक्षसगणाचा व्यक्ती, स्त्री किंवा पुरुष असू शकते. घरामध्ये त्यांची जास्त चलती चालू शकते. मग वैवाहिक जीवनामध्ये विचार करत असताना सुरुवातीचा काळ जर सोडला तर नंतर जेव्हा सर्व गोष्टींचे हिशोब एकत्र समोर यायला लागतात तर अशावेळी मग हे गण प्रत्येकाला आठवतात. बाबा तो मनुष्यगणाचा आहे, मी राक्षसगणाचा आहे. तेव्हा सगळी पुस्तकं तपासली जातात. त्यावेळी जर आपण सुरुवातीलाच व्यवस्थित मॅच मेकिंग करून पुढे गेलं तर अनेक प्रकारच्या अडीअडचणी ह्या दूर होऊ शकतात. तर आता राक्षसगण आणि देवगण यांच्यामध्ये सुद्धा शक्यतो जुळत नाही. कसं सांगितलं आहे की नाडी ही एक नसावी, नाडी ही वेगवेगळी असावी. जसं अंत्यनाडी असेल तर मुलाची अंत्यनाडी, मुलीची अंत्यनाडी असं नसावं. आद्यनाडी असेल दोघांची आद्यनाडी नसावी, मध्यनाडी असेल दोघांची मध्यनाडी नसावी, वेगवेगळी नाडी असावी. मात्र गण हा एक असावा, गण हा वेगवेगळा शक्यतो नसावा. मनुष्यगण असेल तर मनुष्यगणाची मुलगी असावी, राक्षसगण असेल तर राक्षसगणाची मुलगी असावी. मनुष्यगण देवगण हे निश्चितपणे चालतं, पण राक्षसगण आणि देवगण हे चालत नाही, किंवा राक्षसगण हे मनुष्यगण हे सुद्धा चालत नाही. हे सुद्धा आपण पाहण्याचा निश्चितपणे प्रयत्न करावा. आता कुंडलीमध्ये आपण मॅचमेकिंग करत आहोत, 18पेक्षा जास्त गुण झाले आहेत पण तरीही मनुष्यगण राक्षसगण दोष आहे. मग अशा वेळी काय करावं? कारण मनुष्यगण राक्षसगण याचा 0 गुण येतो, परंतु बाकीचे जे कॅटेगरीज सांगितलेत कमीत कमी 18 गुण असावेत तर त्यापेक्षा जास्त गुण आपले जुळत आहेत. 18पेक्षा समजा 20 गुण आहेत, 22 गुण आहेत, 24 गुण आहेत आणि हे 6 गुण राक्षसगण मनुष्यगणाचे कमी होत आहेत. तर 18पेक्षा अधिक गुण असतील तर अशा वेळी नाडी दोष सोडला तर बाकी इतर कुठले दोष जास्त मेजर मानले जात नाहीत, ते ॲडजस्ट होऊ शकतं. बाबा हे नाही जुळत आहे तर ते जुळत आहे, म्हणून हे 8 प्रकारचे कूट, 8 प्रकारच्या कॅटेगरीज दिल्यात. यातील ज्या शक्य होतील तेवढ्या कॅटेगरीज जुळतील तेवढं चांगलंच आहे. आता दोघांची राशी किंवा नक्षत्र एकच आहे, अशावेळी गण हा एकच असणार आहे, त्यामुळे तिथेही काही अडीअडचण नसणार आहे. दोघांच्या राशीमध्ये गण एकच असतो त्यामुळे तेही काही त्रास विशिष्ट होणार नाही. आपल्याकडे भ्रुकूट आणि नाडी दोष नाही आहेत, परंतु राक्षसगण दोष आहे आणि 18पेक्षा अधिक गुण आहेत. अशावेळी आपण पुढे निश्चितपणे जाऊ शकतो. मुळात देवगण आहे, राक्षसगण आहे आणि मनुष्यगण आहे हे व्यक्तीचे स्वभाव निर्देशित करणारे आहेत. प्रत्येक वेळी माणूस तसाच वागेल, याच पद्धतीने वागेल असं सांगू शकत नाही. याचं कारण असं आहे की शास्त्रामध्ये सांगितलं की व्यक्ती तितक्या प्रकृती, जसा व्यक्ती असेल तशी प्रकृती असते. अगदी सख्खे भाऊ असतील, अगदी जुळे भाऊ असतील, ते सुद्धा एकाच स्वभावाचे येतील असंही नाही आहे. दोघे पण मनुष्यगणाचे आहेत तरी पण कोणी डिफेन्सिव्ह असू शकतं, कोणाकडे फॉरगिव्हनेस जास्त असू शकतं, कोणी ॲग्रेसिव्ह जास्त असू शकतं. अशाही गोष्टी आहेत. ह्या बऱ्याचशा गोष्टी ज्या असतात त्या आपल्या कुटुंबाच्या आजूबाजूचं जे ॲटमॉस्फिअर आहे, ज्याला आपण आहार, विहार, आचार आणि विचार या गोष्टी म्हणतो, या अनेक गोष्टीवरून मनुष्याचा स्वभाव बनत असतो. त्यामुळे राशी तर जुळत आहे, गुण पण जुळत आहेत, गण पण जुळत आहे, मात्र स्वभाव जुळत नाही. तर अशावेळी पुन्हा पुन्हा विचार करावा. वैवाहिक जीवनामध्ये पुढे जात असताना मॅच मेकिंग ही तर अत्यंत महत्त्वाचीच आहे, पण मॅच मेकिंगमधलं जे आजचं जे आपण पाहिलं राक्षसगण मनुष्यगण दोष हे जाणून घेण्याचा निश्चितपणे आपण प्रयत्न केला. ते करत असताना जर काही अडीअडचणी येत असतील तर आपण निश्चितपणे माझ्याशी संपर्क साधू शकता. पुढील वेळी आपण षडाष्टक योग हा विवाहासाठी वर्ज्य असावा की षडाष्टक योगामध्ये सुद्धा विवाह होऊ शकतो हे भ्रुकूट जे सांगितलं, तर ज्याला सेकंडरी पॉईंट्स दिलेले आहेत, नंबर 2चे पॉईंट्स दिलेले आहेत, 7 पॉईंट दिलेले आहेत, हे भ्रुकूट कशा पद्धतीने आहे आणि एकूणच ही मॅच मेकिंगचे काय फलित तयार होतात आणि या 36 गुणापैकी किती जास्त गुण येतील तर उत्तम आहे, हे पुढील व्हिडिओमध्ये निश्चितपणे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. या ठिकाणी आपण महाजन गुरुजींना आज्ञा द्या. हरिओम आणि नमस्कार.